राज्यातील महायुती सरकारमध्ये आता योजना आणि फाईल्सवरून वाद निर्माण होताना पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अडकल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे मंत्री आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे। महायुती म्हणून एकत्र असल्यामुळे आमदार उघडपणे बोलत नाहीत, मात्र अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। त्यामुळे राष्ट्रवादीच्या फाईल्सला कोणाचा स्पीड ब्रेकर आहे हा प्रश्न आता उपस्थित होतोय। महायुती सरकारमध्ये योजना आणि फाईल्सवरून आता वाद निर्माण होताना दिसतोय। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, या फाईल्स पेंडिंग राहण्यामागचं कारण काय? आपण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे तीन पक्ष आहेत। मात्र कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या अनेक फाईल्स आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अडकल्याची जी आहे ती माहिती समोर आलेली आहे। त्या प्रकारे अनेक आमदारांनी खासगीत सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे की आमच्या अनेक विकास कामांच्या फाईल ज्या आहेत त्या कुठेतरी मुख्यमंत्री कार्यालयातून क्लिअर होत नाही, त्यांचा मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी अडखळलेला पाहायला मिळतो। त्यामुळे मतदारसंघामध्ये आमची विकास कामांना जो आहे तो खीळ बसलेला आहे। अशा अनेक आमदारांचं जे आहे ते खासगीत बोलताना पाहायला मिळतात, मात्र उघडपणे कुणीही नाराजी व्यक्त करत नाही, कारण महायुतीचं सरकार आहे, आगामी निवडणूक आहे, त्यामुळे खासगीमध्ये नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवभोजन थाळीचं जे आहे ते वाढीव प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला होता, तो सुद्धा रखडलेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक आमदार आहेत, त्यांच्या सुद्धा मतदारसंघातल्या अनेक फाईल्स आहेत ज्या फाईलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे। अशाच बऱ्याच फाईल म्हणजे जवळपास 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल ज्या आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अडकल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये अंतर्गत जी आहे ती धुसफूस आपल्याला पाहायला मिळते, कारण ही धुसफूस जी आहे ती महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा पाहायला मिळत होती। निधी मिळत नाही अशा प्रकारचं जे आहे ते नाराज होते आणि आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये जे आहे ते फाईल अडकल्याची चर्चा समोर आलेली आहे। आता नेमक्या ह्या फाईल कुठल्या कारणास्तव अडकलेल्या आहेत हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र कुठेतरी आधी जर पाहिलं आपण तर भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि अजित पवारांची एंट्री झाली, त्यामुळे कुठेतरी त्याचा त्यामुळे केवळ राष्ट्रवादीच्याच फाईल्स यामध्ये अडकून राहणं किंवा त्यांची कामं न होणं हे महायुतीमध्ये काहीसं वादाचं कारण ठरू शकतं। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।